नमस्कार, C24 तास मध्ये आपलं स्वागत. एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. गेल्या 4 दिवसांपासून सुरू असणारे धनगर समाजाचं उपोषण अखेर डॉक्टर सुजय विखेंच्या आश्वासनानंतर घेण्यात आले मागे. पाथर्डीमध्ये बेकायदेशीर अतिक्रमण हटवण्यासाठी नागरिक संतप्त. राजकीय दबावामुळे कारवाईस होते टाळाटाळ. रास्ता रोको करण्याचा नागरिकांनी दिलाय इशारा. कुकडीचे पाणी न मिळाल्यानं शेतकऱ्यांनी केला ठिय्या. यावेळी शेतकरी आणि कुकडी अधिकाऱ्यांमध्ये झाली आहे खडाजंगी. माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी केलं शेतकऱ्यांना शांत. आणि कोपरगाव नगरपालिकेने खरेदी केलेल्या 1 JCB आणि 8 घंटा गाड्या पडल्या धूळ खात. धूळ साफ करून संजय काळेंनी केली आहे गांधीगिरी. बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्त. राहुरी शहरामध्ये सकल धनगर समाजानं गेल्या 4 दिवसांपासून आरक्षणासाठी आणि मेगा नोकर भरती स्थगित करावी यासाठी उपोषण केलंय. दरम्यान युवा नेते डॉक्टर सुजय विखे, श्रीरामपूरचे प्रांत अधिकारी तेजस चव्हाण तसेच अनेक मान्यवरांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली आहे. तुमच्या मागण्या शासन दरबारी पाठवण्यात आल्या आहेत, त्यामुळे यावरती तात्काळ तोडगा काढण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू असं आश्वासन डॉक्टर सुजय विखे यांनी दिलं आणि त्यानंतर 4थ्या दिवशी हे उपोषण सोडण्यात आलंय. मंत्रिमंडळामध्ये धनगर समाजाचे 2 कॅबिनेट मंत्री असताना धनगर समाजाला आरक्षणासाठी उपोषण करावं लागतंय, ही मोठी खेदाची बाब आहे असं प्रतिपादन युवा नेते डॉक्टर सुजय विखे यांनी उपोषण सोडतेवेळी केलं आहे. या प्रसंगी श्रीरामपूरचे प्रांत अधिकारी तेजस चव्हाण, यशवंत सेनेचे मुंबई येथील सरसेनानी महादेव गडदे, राहुरी नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते डॉक्टर जयंत कुलकर्णी, पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे, बाजार समितीचे माजी सभापती गंगाधर तमनर, रासपचे जिल्हा अध्यक्ष शरद बाचकर आदी इथे उपस्थित होते. यावेळी पुढे सुजय विखे म्हणाले की गेले 4 दिवस उपोषण सुरू आहे. असं असताना लोकप्रतिनिधींनी उपोषणकर्त्यांची दखल घेत आस्थेनं चौकशी करायला हवी होती. मात्र दुर्दैव तसं झालं नाही. धनगर समाजाला आजवर जे आश्वासन दिलं गेलं ते केवळ मंत्रिमंडळामध्येच दिलं गेलंय, ते कागदावरती आलंच नाहीये. समाजाचे 2 मंत्री असताना आरक्षण भूमिका मांडली जात नाहीये, सरकार विरोधी भूमिका घेत नाहीये, ही शोकांतिका आहे. तर प्रांताधिकारी तेजस चव्हाण यांनी देखील उपोषणस्थळी आंदोलनकर्ते यांच्या मागण्या शासन दरबारी पाठवल्या आहेत आणि आपल्या भावना कळवल्या आहेत. दरम्यान या संदर्भात पालकमंत्र्यांशी बोलणं झालंय, आपण उपोषण सोडावं अशी विनंती केली आहे. यशवंत सेनेचे जिल्हा अध्यक्ष विजय तमनर यांनी सर्वांचे आभार मानताना आम्ही आज उपोषण सोडत आहोत, मात्र आंदोलन स्थगित करणार नाही. आरक्षण मिळालं नाही तर आंदोलनाची तीव्रता वाढवू, तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही असं सांगितलंय. दरम्यान डॉक्टर सुजय विखे यांनी प्रतिपादन केल्यानुसार प्रामाणिक प्रयत्न करून मेगा भरतीस स्थगिती मिळवू असं आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी अखेर 4थ्या दिवशी डॉक्टर सुजय विखे यांच्या उपस्थितीमध्ये सृष्टी दत्तात्रय खेडेकर या चिमुकलीच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन आमरण उपोषण सोडलं आहे. आमरण उपोषणाच्या 4थ्या दिवशी शहर बंदचं आवाहन केल्यानुसार शहर बंद राहिलाय. तर गुरुवारचा आठवडे बाजार देखील दुपारपर्यंत बंदच होता.
धनगर समाज आंदोलनाला पाठिंबा म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं नगर मनमाड रोडवरती रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। या प्रसंगी विविध सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्यांनी पाठिंबा देऊन शासनाचा धिक्कार केलाय। आरक्षणाचा तात्काळ विचार करून निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलनाची व्याप्ती वाढवली जाईल आणि नंतर होणाऱ्या परिणामास शासन जबाबदार राहील असा इशारा यावेळी देण्यात आला। रास्ता रोकोनंतर धनगर समाज बांधव मोर्चानं शहराच्या नवी पेठ, शनी चौक, स्टेशन रोड मार्गाने उपोषण स्थळी आले। या ठिकाणी अनेकांनी आंदोलनाला पाठिंबा दिला, तसेच रक्तदान देखील करण्यात आलं। या रक्ताच्या बाटल्या मुख्यमंत्री यांना पाठवल्या जाणार आहेत असं आंदोलकांनी सांगितलंय। या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर जालिंदर घिगे, भारिपचे बाबा साठे, दत्ता जोगदंड, अनिल जाधव, इम्रान देशमुख, यशवंत सेनेचे महेश तमनर, दत्तात्रय खेडकर, ज्ञानेश्वर वाचकर, श्रीकांत वाचकर आदी इथे उपस्थित होते। सकल धनगर समाजाच्या वतीने या ठिकाणी आम्ही उपोषणाला बसलो होतो। तर या एसटी आरक्षण व मेगा भरती, आम्हाला आरक्षण पण पाहिजे आणि मेगा भरती पण पाहिजे। पण मेगा भरती कशी पाहिजे की जोपर्यंत हे सरकार आम्हाला आरक्षण देत नाही, एसटीचं सर्टिफिकेट देत नाही, तोपर्यंत आम्ही निर्धार धरला होता हा उपोषणाचा। तर मुंबईवरून यशवंत सेनेचे सरसेनापती माधवरावजी गडदे, महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजयदादा विखे हे या ठिकाणी आले। ते सर्व आम्हाला आश्वासन देऊन या ठिकाणी उपोषण सोडण्यास मागणी केली की तुम्ही उपोषण सोडा, आपण या गोष्टीला काहीतरी मार्ग लावू। पण आम्ही त्यांना सांगितलं उपोषण सोडू, पण आम्ही या मेगा भरतीला स्थगिती दिलीच पाहिजे या शब्दावरती मी स्वतः या उपोषणाचं नियोजन करणारा मी एक विद्यार्थी आहे। पण मी त्यांना एक शब्द दिला की तुम्ही आम्हाला ठोस शब्द द्या की आमची ही मेगा भरती थांबेल, ही थांबली तरच आम्ही हे करू, अन्यथा पुन्हा आम्ही या मेगा भरतीच्या विरुद्ध आम्ही पूर्ण लढा देऊ। असेच मी माझ्या सकल धनगर समाजाच्या वतीने सांगतो आणि माझ्या उपोषणकर्ते विद्यार्थ्यांच्या वतीने सांगतो की या सरकारला की आम्ही तुम्हाला पुन्हा या आंदोलनाला पुन्हा आम्ही एक भाग देऊ। जर आमच्या या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर या सरकारला आणि मुख्यमंत्री महोदयांना माझी एक विनंती आहे की तुम्ही आमच्या समाजाला एसटीचं प्रमाणपत्र देऊन आणि तरच ही मेगा भरती सुरुवात करावी। धनगर समाज उपोषणाचा 4था दिवस, या 4थ्या दिवसामध्ये आम्हाला उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी या राहुरी शहरातील सर्व शेतकरी, व्यापारी, बंधू भगिनी, छोटे व्यापारी यांनी आज राहुरी शहर बंद ठेवून आम्हाला जो उपोषणाला पाठिंबा दिला त्यांचे मी प्रथमतः सकल धनगर समाजाच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो। हे उपोषण सोडावे यासाठी या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राम शिंदे साहेब यांचा सकाळी फोन आला। त्यांच्या सूचनेनुसार त्यांचे अधिकारी प्रांत साहेब आम्हाला येऊन भेटले, त्यांनी चर्चा केली। हे उपोषण सोडण्यासाठी यशवंत सेनेचे सरसेनापती माधवजी गडदे साहेब हे मुंबईवरून आले, त्यांनी उपोषण सोडण्याची विनंती केली। त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव युवा नेते सुजयदादा विखे यांनी उपोषणकर्त्याशी चर्चा करून उपोषण सोडण्याची विनंती केली। त्यानुसार डॉक्टर शशिकांत तरंगे हेही काल येऊन भेटले आम्हाला, त्यांनी चर्चा केली। त्यानुसार आमची सर्व सकल धनगर समाजाच्या नेत्यांशी चर्चा होऊन आज सर्व समाज बांधवांच्या विनंतीला मान देऊन आम्ही धनगर समाजाच्या आरक्षणाची आणि मेगा भरती रद्द व्हावी, स्थगिती मिळावी मेगा भरतीला, हे उपोषण आम्ही जरी आज येथे स्थगित करीत आहोत, परंतु आमचं आंदोलन कुठेही स्थगित झालेलं नाही। या आंदोलनाची तीव्रता, व्याप्ती राज्यामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, प्रत्येक गावागावामध्ये निश्चितपणाने अतिशय मोठ्या प्रमाणात वाढली जाणार आहे। आणि निश्चितपणाने जोपर्यंत धनगर समाज आरक्षणाचा लढा जोपर्यंत मिटत नाही आणि मेगा भरतीला स्थगिती मिळत नाही तोपर्यंत आम्ही कुठेही स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही सकल धनगर समाज राहुरी तालुक्याच्या वतीने देतो। ज्या काही मागण्या आहेत
या शासनापर्यंत यापूर्वीच पोहोचवलेल्या आहेत. आज देखील आमचं बोलणं झालेलं आहे. माननीय मंत्री महोदय श्री राम शिंदे साहेब यांना सदर परिस्थितीबद्दल मी कल्पनाही दिली. माझ्या त्यांचं आपल्याशी बोलणंही झालं असेल. तर शासनाच्या वतीने, प्रशासनाच्या वतीने मी आपणास विनंती करतो की शासन स्तरावर ही जी काही हा जो काही निर्णय आहे, हा निर्णय होईपर्यंत आपण आपलं हे जे काही आंदोलन आहे हे आंदोलन मागे घ्यावं. आपण जे आंदोलन केलं त्याची ढग शासनापर्यंत निश्चितच पोहोचलेली आहे. शासनाने त्याची दखल घेतलेली आहे आणि म्हणून मी स्वतः इथे आलेलो आहे. आपल्याला मी इथे विनंती करतो की हे सदर आंदोलन आपण मागे घ्यावं आणि शासनाला जो काही निर्णय घ्यायचा आहे तो मला असं वाटतं शासन लवकरात लवकर घेईल. परंतु कुठल्याही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही असा पूर्ण विचार करून आपण हे आंदोलन मागे घ्यावं ही अशी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. मुद्दा फार मोठ्या प्रमाणात आपल्याला आहे. आज या ठिकाणी माझा येण्याचा उद्देश सर्वात प्रथम हा आहे की आज जे आमचे युवक या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत, खरं तर जसं मगाशी आमच्या अगोदरच्या वक्त्यांनी सन्मान्याने सांगितलं की या ठिकाणी तालुक्याचे लोकप्रतिनिधी असतील, पालकमंत्री असतील, यांची जबाबदारी होती की सरकारमध्ये असल्या या नात्याने या ठिकाणी येऊन यांचं उपोषण सोडून घेऊन एक ठोस आश्वासन या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे होतं. पण दुर्दैवाने तसं घडलं नाही. आणि आज या युवकांना पाहता मला ज्या ठिकाणी निरोप आला, मी या ठिकाणी यांना विनंती करायला आलेलो आहे. या आरक्षणाचा मुद्दा हा फार किचकट आहे. ठीक आहे, राज्य शासनाने आज भाजप सरकार सत्तेवर येण्यासाठी सगळ्यात मोठं कारण जर असेल तर ते धनगर समाजाचा पाठिंब्यामुळे आज भाजप सत्तेमध्ये आहे हे कदाचित विसरून गेले असतील. मी प्रत्येक वेळेस भाषणामध्ये म्हणतो आणि आजही या ठिकाणी मुद्दामून सांगेल की समाजाला जे आरक्षण दिलं गेलं ते फक्त मंत्रिमंडळामध्ये दिलं गेलं. मी अनेक वेळेस म्हणतो की ज्या पद्धतीने महाराष्ट्र शासनाने निवडणुकीपूर्वी आश्वासन दिलं ते कदाचित मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केलं आणि दर्जाच्या समाजाला आरक्षण देताना 2 कॅबिनेट मंत्री दिले. एक जानकर साहेब आहेत आणि एक आपले राम शिंदे साहेब आहेत. आणि गमतीची बाब ही आहे की 4 वर्षामध्ये 2 कॅबिनेट मंत्री असताना देखील ज्या समाजाचं नेतृत्व ते करत होते त्या समाजाचं नेतृत्व करत असताना या दोन्ही मंत्र्यांनी मागच्या 4 वर्षामध्ये एकदाही कुठल्याही धनगर समाजाच्या आरक्षणासाठी ना आंदोलन केलं, ना मोर्चा काढला, ना सरकारच्या विरोधात कुठली भूमिका मांडली. आणि हीच खरं सगळ्यात मोठी शोकतीची बाब. आज या ठिकाणी सांगितलं गेले की धनगर समाजाला आरक्षण मिळत असताना ज्या पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण मिळालं त्या पद्धतीने धनगर समाजाला देखील आरक्षण मिळालं गेलं पाहिजे. आता मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतीत पेढे वाटले गेले, फटाकडे फोडले गेले, हे सेम फोटो आणि हे सेम प्रथा मागच्या पंचवार्षिक मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार असताना देखील झालेलं होतं. माझं म्हणणं या सगळ्यांना एवढंच आहे की नुसतं कागदावर आरक्षण मांडणं, विधान भवनामध्ये आरक्षण पारित करणं, त्याचे फ्लेक्स बोर्ड लावणे म्हणजे आरक्षण मिळालं का? माझी विनंती एवढीच आहे, आज या धनगर समाजाच्या आरक्षणासाठी जे काही आंदोलन या ठिकाणी होत आहे, सर्वात प्रथम मी आमच्या विखे पाटील कुटुंबियांच्या वतीने माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करतो. त्याचबरोबर मी जे काही आमचे युवक मित्र आहेत, जे सगळे युवक आज या मेगा भरतीच्या दृष्टिकोनातून ही थांबवली गेली पाहिजे यासाठी उपोषणाला बसलेले आहेत, मी त्यांना विनंती करायला आलेलो आहे की आरक्षण लगेच आज तुम्ही उपोषण केलं हा तुमचा एक जो काय प्रतिकार आपल्याला या विरोधात करायचा तो दाखवण्याचा एक भाग आहे. पण एक युवक मित्र म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला विनंती करायला आलेलो आहे की हा सगळा मुद्दा आरक्षणाचा जरी निर्णय घेणार लांबवला जाणार असेल तरी सुद्धा तो निर्णय होईपर्यंत ही मेगा भरती थांबवण्यासाठी आपल्या सगळ्यांना विनंती करेल की या आठवड्यामध्ये माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण सगळे आपण मुख्यमंत्र्यांना शिष्टमंडळ देऊन हे निवेदन त्या ठिकाणी देऊया. आणि आरक्षण जेव्हा होईल तेव्हा होईल, पण ही मेगा भरती आरक्षण झाल्यापर्यंत सुरू नाही झाली पाहिजे या दृष्टिकोनातून आपण भूमिका घेऊ. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास,
राहुरी. येळकोट जय मल्हार या जयघोषामध्ये आंबेगाव तालुक्यातील धामणी गडावरती चंपाषष्ठीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पारंपरिक पद्धतीनं देवाच्या दारी जागरण आणि गोंधळ घालण्यासाठी आणि देवकार्य करण्यासाठी भाविकांनी मंदिरामध्ये मोठी गर्दी केली होती. सदानंदाचा येळकोट, भैरवनाथचं चांगभलं अशा भक्तिमय गजरामध्ये आंबेगाव तालुक्यातील हिवरे बाजार म्हणून नावारूपाला आलेल्या धामणी इथे चंपाषष्ठीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. धामणी येथील खंडोबा गडावरती धार्मिक कुलाचारासाठी गावडेवाडी, मंचर, अवसरी, निरगुडसर, पारगाव, लोणी या परिसरासह राज्यामधील विविध भागांमधून आलेल्या भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. हिंदू धर्म कुलाचाराप्रमाणे जागरण गोंधळ घालण्यासाठी भाविकांनी गडावरती सकाळपासूनच गर्दी केली होती. कृतयुगामध्ये मणी आणि मल्ल या राक्षसांना ब्रह्मदेवानं तुमचा पराभव कोणीही करू शकणार नाही असा वर दिला. त्यामुळे ते उन्मत्त झाले आणि लोकांना त्रास देऊ लागले आणि ऋषीमुनी करत असलेल्या तपश्चर्येला अडथळा आणून ते विध्वंस करू लागले. ऋषीमुनींनी अखेर कंटाळून देवांकडे मदत मागितली. भगवान शंकर त्यांचं म्हणणं ऐकून संतप्त झाले. त्यांनी मार्तंड भैरवाचं रूप घेऊन आपले 7 कोटी म्हणजे येळकोट सैन्य घेऊन कार्तिकेयासह ते मणी आणि मल्ल या राक्षसावरती चालून गेले. दोनही पक्षामध्ये प्रचंड युद्ध झालं आणि अखेर मार्तंड भैरवांनी मणी राक्षसाला त्याची छाती फोडून त्याला जमीनदोस्त केलं. तोच हा चंपाषष्ठीचा दिवस. या निमित्तानं धामणी गडावरती मोठ्या प्रमाणात जागरण गोंधळ पार पडलाय. देवस्थानामध्ये सहभागी धामणी, शिरदाळे, पहाडदरा, ज्ञानेश्वर वस्तीच्या ग्रामस्थांच्या वतीनं भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन यावेळी करण्यात आलं होतं. भाविकांसाठी पाणी तसेच गडाकडे येणारे रस्ते उत्तम प्रतीचे असल्यामुळे दिवसभरामध्ये जवळपास 1 लाख भाविकांनी देवदर्शन घेतल्याची माहिती देवस्थान ट्रस्टच्या वतीनं यावेळी देण्यात आली आहे. संतोष पाचपुते, C24 तास, पारगाव. धामणगाव वडे परिसरामध्ये पकडलेल्या वाळू टिप्पर धारकाला महसूल विभागाकडून अभयदान दिलं जात आहे अशी सध्या चर्चा सुरू आहे. 7 डिसेंबर रोजी वन विभागानं वाळूनं भरलेलं टिप्पर पकडून तहसीलदार यांच्या ताब्यात दिलं. मात्र आता 5 दिवस उलटून या प्रकरणी अद्यापर्यंत कारवाई शून्य आहे. त्यामुळे कारवाई गुलदस्त्यात का असा प्रश्न उपस्थित होतोय. बुलढाणा जिल्ह्यामधील मोताळा तालुक्यामध्ये 7 डिसेंबर रोजी वनविभागाचे अधिकारी रात्रीच्या गस्तीवरती असताना 1:30च्या सुमारास त्यांना धामणगाव बडे परिसरामध्ये एक वाळू न भरलेलं टिप्पर आढळून आलं होतं. त्यांच्याकडे परवाना आणि इतर बाबींची चौकशी केली असता त्यांच्याकडे काहीच मिळून आलं नाही. त्यामुळे वनविभागानं संबंधित तहसीलदार यांना माहिती दिली. संबंधित टिप्पर हे धामणगाव बडे पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आलं. त्याबाबत मोताळा तहसील कार्यालयाकडनं पंचनामे सुद्धा करण्यात आले. मात्र या घटनेला आज 6 ते 7 दिवस उलटून गेले आहेत. तरी सुद्धा संबंधित वाळू माफियांवरती अद्यापपर्यंत कारवाई झाली नाहीये. याबाबत तहसीलदार यांना विचारणा केली असता आमचं काम सुरू आहे असेच नेहमी त्यांच्याकडनं सांगण्यात येत आहे. मात्र याबाबत महसूल प्रशासन गंभीर नाहीये. संबंधित वाळू माफियांना पाठीशी घातलं जात आहे अशी सध्या चर्चा सुरू आहे. वन विभागानं आपले कर्तव्य करत संबंधित वाळूचं टिप्पर हे शासन हिताय हे तहसीलदार यांच्या ताब्यात दिलं आहे. मात्र तहसीलदार यांच्याकडनं अद्यापर्यंत कारवाई का झाली नाही. त्यामुळे या चर्चेला आता उधाण आलंय. रात्रीच्या सुमारास असे अनेक अवैध वाळू मुरुम माफिया यांची ही कामं जोमात सुरू आहेत. याबाबत काही जागरूक नागरिकांकडनं तलाठी यांना माहिती सुद्धा देण्यात येते. मात्र कारवाई होत नाही. गेल्या काही दिवसांपासून मोताळा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक विना परवाना जोमात सुरू आहे. याबाबत तहसीलदार यांनी कुठल्याच प्रकारची पथकं नेमली नाहीयेत. त्यामुळेच या अवैध उत्खनन वाळू माफियांना या कार्यालयाकडनं अभयदान दिलं जात आहे अशी चर्चा आता रंगू लागली आहे. याबाबत जिल्हा अधिकारी यांनी मोताळा तालुक्यामध्ये होत असलेल्या अवैध उत्खननाबाबत लक्ष घालून संबंधित यांच्यावरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता नागरिकांकडून करण्यात येते आहे. शिवाजी मामणकर, C24 तास, बुलढाणा. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त.
विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं स्वागत. पाथर्डी शहरामधील शेवगाव रोडवरती अतिक्रमण झालंय. ही जागा मोकळी करण्यासाठी जमावानं येथील वेड्या बाबळीच्या काट्या पेटवून दिल्या, तर जागा मालकांनी शेवगाव रोडवरती रास्ता रोको करण्यास सुरुवात केली आहे. मात्र दबावामुळे कारवाई होत नाहीये असा आरोप केला जातोय. तर दुसरीकडे शहरामधील सर्वच अतिक्रमण काढण्यात यावी यासाठी दुसरा जमाव आक्रमक झाला. 4 वाजेपर्यंत प्रशासनाला नागरिकांनी मुदत दिली आहे. तात्पुरता रास्ता रोको 4 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलाय. मात्र 4 वाजेनंतर पुन्हा रास्ता रोको करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रशासनाची भंभेरी उडाली आहे. पाथर्डी शहरामधील शेवगाव रोडवरती बुधवारी रात्रीपासून काही जमावानं बेकायदेशीरपणे अतिक्रमण केलं आहे. तसेच ती जागा मोकळी करण्यासाठी जमावानं वेड्या बाबळीच्या काट्या पेटवून दिल्यात. तर ज्यांच्या मालकीची जागा आहे त्यांनी शेवगाव रोडवरती रास्ता रोको करण्यास सुरुवात केली आहे. सदरील बेकायदेशीर अतिक्रमणधारकांवरती कारवाई करून त्यांना ताब्यात घेण्याची मागणी रास्ता रोको धारक करत आहेत. मात्र राजकीय दबावामुळे अधिकारी काम करत नाहीयेत. त्यामुळे शहरामध्ये बेकायदेशीर अतिक्रमण वाढण्यास राजकीय लोक आणि प्रशासन जबाबदार आहे असे आरोप नागरिकांनी केले आहेत. या इस्टेटी आमचे वडील उभारलेत आहेत. प्रत्येक सर्व नंबरला वहिवाटीचा रस्ता असतो. त्या पद्धतीने आम्हाला जुना साकेगाव रस्ता हा शासकीय नियमाप्रमाणे पूर्वीपासून मिळालेला आहे. आता या शासकीय रस्त्यावरती पाथर्डीपासून अनेक अतिक्रमण होत आहेत. हे अतिक्रमण दुसऱ्याचे आहेत म्हणून आम्ही दुर्लक्ष करत होतो. पण आज आमच्यावरती एवढं भयानक संकट आलेलं आहे की हे जवळजवळ 100 कुटुंब पारधी समाजाचे या ठिकाणी जबरदस्तीनं अतिक्रमण करू पाहत आहेत. सकाळी उद्या माझ्या वडिलाचा धावा आहे. मला माझ्या कुटुंबियांना, मी भिल्ल समाजाचा माणूस आहे, मला या ठिकाणी दमदाटी करण्यात आली. मला सांगा, जर मला सिक्युरिटी नाही किंवा इतर सर्वसामान्य लोकांचं काय होईल? कल्पना करा, जर ह्या लोकांनी या ठिकाणी अतिक्रमण केलं तर माझी 16-17 एकर जमीन पाठीमाग आहे. भिल्ल समाजाचा माणूस आहे, मला गव्हर्नमेंटच्या परवानगीची आवश्यकता येत नाही. पण हे लोक जर माझ्या समोर आले तर मी कुठं जायचं? आमची शासनाला विनंती आहे की पाथर्डी शहरामध्ये जेवढे अतिक्रमण, जे कोर्ट असेल, काय जिथं कुठे शासकीय जागेवर जिथं अतिक्रमण असतील, कुटुंब झोपलं रात्री माहिती का? सर्व ठिकाणच्या पाथर्डी शहरामधले ज्या बिल्डिंग झाले असतील, कोणी व्यापाऱ्याने बांधले असतील, आम्ही ते पाडा म्हणत नाही, पण चालण्याला रस्ता, ज्या लोकांना येण्या जाण्याला त्रास होतोय आणि हे जे अतिक्रमण आज करू पाहतात, हे उठवून लावणं हे शासनाचं काम आहे. हा ब्रिटिशकालीन 300 वर्षापूर्वीचा रस्ता आहे. हा रस्ता ज्यावेळेस मंजूर झाला त्याच्यानंतर त्याच्या पॅरलर हा शेवगाव रस्ता झाला 1952 साली, पॅरलर रस्ता. त्याच्यामुळं त्या रस्त्याची रहदारी कमी झाल्यामुळे तो रस्ता लोकांनी आज काबीज करून त्याच्यावर येणे प्लॉट पाडलेत आणि त्याच्यावर बांधकामं आणि अतिक्रमण करण्यास सुरुवात केलेली आहे. हा 300 वर्षापूर्वीचा रस्ता ज्या लोकांना त्यांच्या बाजूने त्यांचे जमिनी जुमले आहेत त्यांना तो वाघ म्हणून दिलेला आहे. आणि जुन्या स्टँडपासून तर खेडा फाट्यापर्यंत हा रस्ता आहे. तिथून पुढे तो रस्ता शेवगाव रोडला मिळून सरळ शेवगाव रोड गेलेला आहे. तर हा जुन्या स्टँडपासून पाथर्डी शहरातल्या तर ह्या खेडा फाट्यापर्यंत पूर्ण रस्ता हा महाराष्ट्र शासनाचा आहे आणि त्याचे विविध निकाल लागलेले आहेत, त्याच्या मोजण्या झालेल्या आहेत. पण इथं काही दंडेलशाही करून लोक त्याच्यावर अतिक्रमण करून पाहत आहेत आणि अधिकृतपणे बांधकाम केलेले आहेत. ह्याच्यात प्रशासनाचा पूर्ण हात आहे. नगरसेवक त्याच्यामध्ये आहेत. आज जर 4 वाजेच्या आत प्रशासनाने सांगितल्याप्रमाणे जर रस्ता खुला झाला नाही तर आम्ही इथं आंदोलन पाथर्डी बंदचं आंदोलन आणि पाथर्डी बंद होणार. या ठिकाणी जे शेवगाव रोडवरील अतिक्रमण होत आहे याला तात्काळ प्रशासनाने हटवावी आणि गोरगरिबावर अन्याय आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे त्यामुळं त्यांना तात्काळ हटवावे. आमची मालकीची जमीन त्यांनी तात्काळ आम्हाला द्यावी. तर दुसऱ्या जमावानं शहरामधील सर्व अतिक्रमण काढा, त्यानंतरच आम्ही या ठिकाणावरनं बाजूला जाऊ अशी भूमिका घेतली आहे. दरम्यान घटनास्थळी तहसीलदार नामदेव पाटील आणि पोलीस प्रशासनाची परिस्थिती हाताळताना दमछाक झाली आहे. तर दोनही जमाव आक्रमक झाले आहेत. त्यामुळे परिस्थिती चिघळण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. शहरामध्ये अनेक दिवसांपासून बेकायदेशीरपणे अतिक्रमण सुरू आहेत. यावरती प्रशासनानं कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाहीये. त्यामुळे या परिस्थितीला प्रशासनच जबाबदार आहे असं नागरिकांचं म्हणणं आहे. राजकीय दबावाच्या खाली अधिकारी काम करतायत असा आरोप नागरिकांनी केला आहे. तर प्रशासनाला दुपारी 4 वाजेपर्यंत मुदत नागरिकांनी दिली आहे. तात्पुरत्या स्वरूपामध्ये रास्ता रोको हा 4 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आला आहे. त्यानंतर पुन्हा नागरिक रास्ता रोको करणार आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या समोर आता मोठं आवाहन निर्माण झालंय. वृत्तसंकलन विभाग C24 तास पाथर्डी. तुम्ही अनेक घरं पाहिली असतील, पण पुस्तकांचं घर कधी पाहिलंय का?
सांगली जिल्ह्यामधील खानापूर तालुक्यातील साळशिंगे या गावामध्ये चक्क पुस्तकांचं घर तयार करण्यात आलंय. ग्रामीण भागामधील शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाचं आणि वाचनाचं महत्त्व कळावं यासाठी कदम कुटुंबियांनी हे पुस्तकांचं घर उभं केलंय आणि इथे आता वाचनप्रेमींची प्रचंड गर्दी होतीये. महाराष्ट्र हा कृषीप्रधान देश आहे. महाराष्ट्रामध्ये बहुतांश शेतकऱ्यांची मुलं ही शेतीच करतात, मात्र त्यांच्या मुलांना शिक्षणाचं फार महत्त्व माहीत नाहीये. विशेषतः ग्रामीण भागामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात असतात आणि येथील शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. मात्र ग्रामीण भागामधल्या शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाचं महत्त्व कळावं आणि वाचन संस्कृती वाढावी हा मनामध्ये ध्येय ठेवून खानापूर तालुक्यातील साळशिंगे येथील कदम कुटुंबियांनी आणि त्यांच्या मुलांनी पुस्तकांचं घर निर्माण केलंय. आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या उदात्त हेतूनं प्रेरित झालेल्या साळशिंगे तालुका खानापूर गावाचे सुपुत्र रेवणसिद्ध शहाजी कदम यांनी आपल्या गावी महाराष्ट्रामध्ये राज्यामधील पहिलं पुस्तक घर सुरू केलंय. ज्येष्ठ सामाजिक चळवळीचे प्रणेते डॉक्टर प्रकाश आमटे यांची प्रेरणा घेऊन ते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठे सामाजिक उपक्रम देखील राबवत आहेत. तसेच कदम यांनी ठरवलं की समाजामधील कोणताच घटक शिक्षणापासून वंचित राहू नये आणि यासाठी त्यांनी त्यांचे घरच पुस्तकाचं घर करण्याचा निर्धार केला. कदम यांच्या पुस्तकांच्या घरामध्ये तब्बल 1000 पुस्तकांचा संच आहे. इथे लहानांपासून थोरांपर्यंत सर्वच पुस्तकप्रेमी पुस्तक वाचण्यासाठी येत असतात. यावेळी ज्याला ज्या ठिकाणी बसून पुस्तक वाचायचं आहे ते त्या ठिकाणी बसून पुस्तक वाचू शकतात आणि ज्याला घरी पुस्तक घेऊन जायचं असेल त्यांनी घरी पुस्तक नेऊन परत 8 दिवसांनी ते पुस्तक या वाचनालयामध्ये आणून जमा करायचं. दरम्यान आता कदम यांच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात वाचनासाठी वाचनप्रेमींची गर्दी होतीये. खानापूर तालुक्यामधील हे पुस्तकांचं घर एक कौतुकाचा भाग बनलाय आणि हे पुस्तकांचं घर पाहण्यासाठी खानापूर तालुक्यातील लोक या ठिकाणी आता प्रचंड गर्दी करतायत. नमस्कार, माझं नाव रेवणसिद्ध शहाजी कदम. मी साळशिंगे गावचा रहिवासी आहे आणि मी इथं माझ्या स्वतःच्या घराला पुस्तकाचं असं नाव देऊन घरामध्ये जवळपास शेकडो पुस्तकांचं संकलन केलेलं आहे आणि त्याद्वारे गावातले जे तरुण आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांना ही पुस्तकं वाचनासाठी खुली केलेली आहेत. खऱ्या अर्थानं सोशल मीडियाच्या विळख्यामध्ये अडकलेली ही तरुण पिढी त्या सोशल मीडियाच्या विळख्यातून बाहेर यावी, त्यांना वाचनाचे महत्त्व समजावं, त्याचबरोबर त्यांची वैचारिक पातळी वाढावी ह्या दृष्टिकोनातून आम्ही इथं पुस्तकाचं घर चालू केलेलं आहे. प्रत्येक तरुण हा अष्टपैलू व्हावा, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यानं आपल्या गावाचं असेल, राज्याचं असेल, देशाचं नाव पुढे घेऊन जावं ह्या दृष्टिकोनातून प्रत्येक विद्यार्थी हा सक्षम व्हावा, त्यासाठी त्याला वाचनाची आवड निर्माण व्हावी ह्या दृष्टिकोनातून आम्ही इथं पुस्तकाचं घर चालू केलेलं आहे. भविष्यामध्ये जवळपास 2 ते 3 हजार पुस्तकं इथं ठेवून ती आमच्या साळशिंगे गावाबरोबरच इतर गावातल्या लोकांच्यासाठी सुद्धा खुली आम्ही करणार आहोत. त्याचबरोबर ह्या तरुण पिढीला खऱ्या अर्थानं तुम्ही जर बघितलं तर आजची परिस्थिती खूप वेगळी आहे की तरुण हा शिक्षणाकडे जास्त वळलेला दिसत नाही. ग्रामीण भागामध्ये शिक्षणाची जी पातळी आहे खऱ्या अर्थाने ती खूप कमी आहे. ती पातळी वाढावी, शिक्षणाची आवड त्यांना निर्माण व्हावी, वाचनाची आवड निर्माण व्हावी ह्या दृष्टिकोनातून आम्ही पुस्तकाचं घर चालू करून तरुणांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी पुस्तकाचं घर खुले केलेलं आहे. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त.
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. शेतीला पाणी न मिळताच कुकडीचं आवर्तन बंद झाल्यामुळे आक्रमक झालेल्या चोराचीवाडी आणि आढळगाव येथील शेतकऱ्यांनी विभागीय कार्यालयामध्ये ठिय्या दिला. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. तर एका महिला शेतकऱ्यानं केरोसिनचा ड्रम आणल्यामुळे पोलिसांची धावपळ उडाली. यावेळी कुकडीचे अधिकारी आणि शेतकरी यांच्यामध्ये चांगलीच खडाजंगी झाली आहे. दरम्यान माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी शेतकऱ्यांची समजूत काढली आणि जमावाला शांत केलंय. शेतीला पाणी न मिळताच कुकडीचं आवर्तन बंद झाल्यामुळे आक्रमक झालेल्या चोराचीवाडी आणि आढळगाव येथील शेतकऱ्यांनी येथील विभागीय कार्यालयामध्ये ठिय्या दिला. प्रशासनाच्या विरुद्ध जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. अधिकारी आणि शेतकऱ्यांच्या मध्ये यावेळी चांगलीच बाचाबाची झाली आहे. एका महिला आंदोलकानं केरोसिनचा ड्रम आणल्यामुळे पोलिसांची मात्र धावपळ उडाली. कुकडीच्या पाण्याची गती कमी झाल्यानं सिंचन होणार की नाही अशी शंका व्यक्त केली जात होती. दरम्यान कुकडीची वितरिका क्रमांक 132च्या पायथ्याचे चोराचीवाडी आणि आढळगाव येथील 12 क्रमांकाच्या वितरिकेवरील अरविंद कापसे, चंद्रकांत वाजे, रंगनाथ विबे, संजय आनंदकर, देवराव वाकडे, संतोष शिंदे, विलास रसाळ, शिवप्रसाद उव्हाळे, तुकाराम चव्हाण, नाना थोरात, गणेश काळे, श्रीधर पंडित यांच्यासह इतर शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. कार्यालयामध्ये अधिकारी उपस्थित नसल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आणि त्यांनी रास्ता रोको करण्याचा पवित्रा घेतला. त्यामुळे पोलिसांची धावपळ उडाली. त्यामध्येच एका महिला शेतकऱ्यानं हातामध्ये केरोसिनचा ड्रम आणल्यामुळे पोलिसांची पंचायत झाली. माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी कार्यालयामध्ये येऊन शेतकऱ्यांची समजूत काढली आहे. आपण पाणी वाढवून आणलंय, सगळ्यांची भरणं करण्याचा प्रयत्न अधिकारी करत आहेत असं सांगून त्यांनी जमावाला शांत केलं. दरम्यान कुकडीचे उपअभियंता दिलीप साठे तिथे आल्यानंतर आंदोलक आणि त्यांच्यामध्ये चांगलीच शाब्दिक चकमक झाली आहे. पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष चुकीचे काम करतायत, त्यामुळे अडचणी वाढल्या आहेत. आम्ही आजारी असून देखील तुमच्यासाठी कष्ट घेतोय, तुम्ही माझ्या जागी काम करून दाखवा असं म्हणताच शेतकरी कमालीचे संतप्त झाले. तुम्ही जे काम करता त्याचा तुम्हाला पगार मिळतोय. तुम्ही जर आम्हाला पगार दिला तर आम्ही देखील पाण्याचं नियोजन करू असे शेतकऱ्यांनी सुनावताच साठे यांनी तिथनं काढता पाय घेतलाय. दरम्यान आंदोलक, शेतकरी आणि कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे यांच्यामध्ये बैठक झाली आहे. त्यांनी पाणी देण्याचं आश्वासन शेतकऱ्यांना दिलंय. कुकडीच्या सुरू असलेल्या आवर्तनामध्ये शेतकऱ्यांचं सिंचन होत नसल्याचे लक्षात आलं. त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या हितासाठी पालकमंत्री राम शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून थेट मुख्यमंत्र्यांच्या संमतीनं कुकडीचे पाणी श्रीगोंद्यासाठी आणखी 3 दिवस वाढवून आणलाय असा दावा माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी यावेळी केलाय. दरम्यान पत्रकार परिषदेमध्ये पाचपुते पुढे म्हणाले की कुकडीचे पाणी लवकर सोडण्यात आपणच पुढाकार घेतलाय. त्यानंतर 1 TMC पाणी आपणच वाढवल्यानं शेतकरी वाचलेत. आता श्रीगोंद्याचं पाणी बंद झालं असतं, मात्र आपण पालकमंत्र्यांच्या पाठीमागे लागून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना भेटलो, त्यांच्याशी चर्चा केली. मात्र श्रीगोंद्याचं सिंचन पूर्ण झालं नाहीये. अजून 5 दिवस पाणी वाढवण्याची मागणी केली आहे, त्याला मंजुरी मिळाली आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संमतीशिवाय ते शक्य नव्हतं. हे लक्षात आल्यामुळे आपण त्यांची भेट घेऊन तसा आदेश करून घेतलाय. यानंतर देखील कुकडीमधनं शेतीचे 1 आणि पिण्यासाठी 1 अशी 2 आवर्तनं मिळतील असंही त्यांनी यावेळी सांगितलंय. श्रीगोंद्यात महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची छाया पसरलेली आहे. दुष्काळ जाहीर झालेला आहे आणि त्यामध्ये श्रीगोंदा तालुका आहे. त्या श्रीगोंद्याला सुद्धा आपण मागच्या वेळेस पालकमंत्री असताना मागण्या केल्या त्याप्रमाणे मिळाव्यात. छावण्या सुरू व्हावेत, त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात सोय व्हावी. लोकांच्या हाताला जे लोक मागतील त्यांना काम देण्याची आवश्यकता, त्यांना काम देण्याची आवश्यकता आहे, ते काम देण्याची गरज आहे. त्यामुळे दुष्काळाच्या ज्या योजना आहेत त्या योजना लवकर राबवाव्यात अशा प्रकारची आपण काल मागणी केलेली आहे. पण त्याचबरोबर दुष्काळाच्या बरोबर लढताना कुकडीचं पाणी हे महत्त्वाचं आहे, गोडचं पाणी महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर भीमा नदीचं पाणी हे महत्त्वाचं आहे. भीमा नदीच्या पाण्यामध्ये 16 गावं येतात. त्या 16 गावासाठी एकदा आपण पाणी भीमा आसखेडचं पाणी आणलेलं आहे आणि ते भामा आसखेडचं पाणी देऊन सध्या भीमा काठ शांत झालेला आहे. पण घोडचं रोटेशन होतं ते सोडलं, घोडचं रोटेशन हे व्यवस्थित केलेलं आहे, तिथे काय अडचण आली. त्यानंतर राहिलं कुकडीचं आवर्तन. तर कुकडीचं आवर्तन 10
नोव्हेंबरला सोडायचा निर्णय झाला होता. पण त्याच वेळेस आपण मागणी केली की पाऊस नसता तर लवकर सोडावं लागेल, म्हणून 15 दिवस आधी कुकडीचं रोटेशन सोडण्याचा प्रयत्न झाला. तर यशस्वी त्याला यश आलं. रोटेशन सुटल्यानंतर पाणी खाली गेल्यानंतर पाणी यायला वर वेळ लागला आणि अशा वेळेस पाणी जास्त खर्च होतं हे लक्षात आल्यामुळे आपण तातडीने त्याचा प्रयत्न करून 1 TMC पाणी वाढवलं. पण नंतर असं लक्षात आलं की 1 TMC वाढवलेलं सुद्धा थोडंसं कमी पडत आहे. तर ते कमी पडू नये म्हणून परत काल आपण पालकमंत्री राम शिंदे सर त्याचबरोबर गिरीश महाजन यांना भेटलो आणि त्यांना भेटून अधिकाऱ्यांना भेटून परत आम्हाला 4 दिवस रोटेशन वाढवून द्या, तर 3 दिवस वाढवून देतो म्हणून सांगितले. त्यामुळे ती मान्यता झाली. त्यामुळे राहिलेली जी भरणी आहे ती भरणी सगळ्यांची होतील, कारण यावेळेस राजकारणापेक्षा राजकारणाच्या पलीकडचा विषय आहे. स्त्रियाच्या पाण्याचं श्रेय कुणी आणलं त्याच्यापेक्षा वेगळा विषय आहे. कोणाला टीका करायची असेल तर टीकेपेक्षाही मला टीका कोणाला करायची नाही, श्रेय घ्यायचं नाही, कोणावर दोष द्यायचा नाही. माझं काम नव्हतं तरी मी ते काम करत राहिले आणि या तालुक्याने एक विकासाची दिशा घेतलेली आहे. चुकीच्या प्रोग्राममुळे किंवा राजकारणामुळे त्याला अडचण येऊ नये अशा हिशोबाने आपण स्वतः लक्ष घातलेलं आहे. त्यामुळे आताही पाण्याची चर्चा झाली, आंदोलन होतात, पाणी द्यायला लागेल. लोकांची काही चूक नाही, पण काही ठिकाणी शेतकरी अडचणी करतात. डबल पाणी घेणं, नवीन पिकाला पाणी घेणं, नवीन पिकाला कोणी पाणी घेऊ नका असं सांगितलेलं आहे. तरीसुद्धा काही ठिकाणी अडचण झालेल्या आहे. सगळ्यांना पाणी मिळेल याचा प्रयत्न आहे, तरीसुद्धा काही ठिकाणी राहिलं तर त्याला नाईलाज आहे. पण दुसरं रोटेशन आणि तिसरं रोटेशनसुद्धा सरकारने करावं. यासाठी हे रोटेशन संपल्यानंतर लगेच मिटिंग घेऊन जिथे जिथे अडचणीत आले त्या अडचणीला सोडवण्यासाठी, त्या शेतकऱ्यांना चर्चा करण्यासाठी, जमल्या चाऱ्यावरती सुद्धा बसून चर्चा करण्यासाठी, वितरिकेवर बसून चर्चा करण्यासाठी वेळ द्यावा लागेल. तो वेळ देऊ, परंतु या दुष्काळातून खायेतून आपल्याला बागा तरी वाचल्या पाहिजे. लिंबू बाग आहेत, संत्री बाग आहेत, नंतर मोठ्या प्रमाणात द्राक्ष बाग आहेत, डाळिंब बाग आहेत, या सगळ्या वाचल्या पाहिजेत. यासाठी आपण प्रयत्न करतोय आणि यासाठी सर्वांचं सहकार्याची अपेक्षा आहे. धन्यवाद. काही तक्रारी आहेत, काही प्रश्न आहेत. हे प्रश्न परिवहन मंत्र्यांच्या कानावर घातलेले आहेत आणि त्यामध्ये लक्ष घालतो म्हणून त्यांनी कळवलेलं आहे. त्यामध्ये भिंतीचं सुशोभीकरण असेल, त्यानंतर जागेच्या बाबतीत असेल, एसटीच्या संदर्भात, स्टाफच्या संदर्भात, तर त्यांच्या अडचणी त्यांच्यापर्यंत पोहोचवल्यात आणि त्यांच्याकडे एक मागणी केलेली आहे की आम्हाला त्वरित तुम्ही शिवशाहीच्या 5 बस द्या. पण 5 बसच्या ऐवजी 2चं कॉम्प्रोमाइज झाले. नवीन बस आल्या की 2 आम्ही देऊ अशा प्रकारचे त्यांनी मान्य केलेले आहे. त्यामुळे श्रीगोंद्याच्या डेपोकडे सुद्धा लक्ष देण्याची आवश्यकता, कारण रोज मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि लोक श्रीगोंदा डेपोचा वापर करतात. एसटी जरी किती वाहनं झाली, किती समृद्धी आली, तरी एसटी हे सामान्याची एसटी आहे. बहुजन सुख आहे, बहुजन हित आहे. त्या पद्धतीने एसटी टेकले पाहिजे, डेपो चांगला झाला पाहिजे, त्या दृष्टीने सुद्धा आपण प्रयत्न करतो. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. पूर्वी आपल्याला पहाटेच्या वेळी भिक्षा मागण्यासाठी येणाऱ्या वासुदेव पिंगळ समाजामधील लोकांना बघून फारच कुतूहल वाटायचं. मात्र आता ही लोक दिसणं दुर्मिळ झालंय, कारण काही वर्षांपासून सुरू असणाऱ्या चोऱ्या, दरोडे यामुळे संशयित म्हणून या भिक्षुकांनाच लोक मारहाण करतायत. त्यामुळे पहाटेच्या वेळी येणारे वासुदेव पिंगळ समाजामधील ही लोक आता दिवसा भिक्षा मागतायत आणि आपला धर्म जपण्यासाठी प्रयत्न करतायत. पूर्वीपासून चालत आलेल्या परंपरेनुसार पहाटेच्या वेळी भिक्षा मागून आपला धर्म पाळणाऱ्या वासुदेव पिंगळ समाजामध्ये बदलत्या काळानुसार दिवसा भिक्षा मागून आपली गुजराण आता करावी लागते. पूर्वी हा समाज त्यांच्या धर्मानुसार पहाटे 3 वाजल्यापासून सूर्य उगवेपर्यंत देवाची गाणी गात भिक्षा मागत असे. परंतु गेल्या काही वर्षांपासून चोऱ्या, दरोड्यांचे प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे या समाजावरती लोक संशय घेतात आणि त्यांनाच मारहाण करतात. त्यामुळे या समाजामधील लोकांनी पहाटेच्या वेळी भिक्षा मागणं आता सोडून दिलंय. यामधील अनेक जण दिवसा भिक्षा मागून आपली उपजीविका भागवतायत आणि आपलं कुटुंब सांभाळतायत. भिक्षा मागून उदरनिर्वाह करणारा हा समाज पूर्वी प्रत्येक गावामध्ये पायी चालत जाऊन भिक्षा मागत होता. परंतु आता हा समाज दुचाकीवरती फिरत 10 ते 12 गावांमध्ये भिक्षा मागतोय आणि आपला धर्म जपण्यासाठी प्रयत्न करतोय. वडील असाच भिक्षा मागण्याचा धंदा करते आणि आम्ही आमचा धर्म पहाटे 4 वाजता राहतो. तर आता चोऱ्या माऱ्या होत्यात, काही महागती लेकरं पळापळींची धमकी होती. त्याच्यामध्ये आमचे विनाकारण 4-5 जण मारल्या गेले, 5 जण मारल्या गेले धुळ्याकड. त्याच्यानं आम्ही रात्रचा धर्म सोडून दिला. लोक संशय घेते. तुमच्या धर्मामध्ये अशी काय तरतूद आहे का जेणेकरून तुम्हाला रात्रीची भिक्षा मागावी लागते? आमचा पूर्वीपासूनच नेम आहे
रात्रचा धर्म आहे आमचा. आम्हाला वासुदेव पिंगळ म्हणतात. पहिलं आम्ही पहाटेच 4 वाजता मागत होतो, पण आता कसं आहे काळमान नाही राहिला तसा. लोकांना संशय घेतात म्हणून आम्ही रात्रचा धर्म सोडून दिला. पारंपरिक करताय तुम्ही बरोबर, भिक्षा मागायचं काम करताय, मात्र आता कुठेतरी अत्याधुनिक मोटरसायकलची जोड मिळाली फिरायला किंवा काय असेल तर काय वाटतं नाही? काय मोटरसायकलीवर लांब लांबचे आम्हाला खेडे करता येतात. पायानं आता कमीत कमी 4-5 किलोमीटर माणूस जातं, पण पाठचा धर्म आहे म्हणून आम्हाला 10, 15, 20 किलोमीटर मोटरसायकल बदल जाता येतं. स्वप्नील जाधव, सी24 तास, मंचर. सांगलीचा ऐतिहासिक ब्रिटिशकालीन आयव्हरीन पुलाचा स्लॅब कोसळला आहे. पुलाच्या डागडुजीकडे बांधकाम खात्यानं दुर्लक्ष केले, त्यामुळे पुलाच्या खालील बाजूचा सिमेंटचा भाग कोसळला. त्यामुळे पुलाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. सांगलीचा ऐतिहासिक वारसा असणाऱ्या कृष्णा नदीच्या वरील पुरातन आयव्हरीन पुलाकडे दुर्लक्ष केल्यामुळे पुलाच्या खालील स्लॅबचा भाग निसटला. या स्लॅबचा काही भाग कोसळल्यानं पुलाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. त्यामुळे या ऐतिहासिक पुलाच्या डागडुजीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या होणाऱ्या दुर्लक्षाबाबत मात्र सांगलीकर नाराजी व्यक्त करतायत. ब्रिटिश काळामध्ये हा आयव्हरीन पूल बांधण्यात आला. ब्रिटिशांच्या कलेचा एक नमुना म्हणून 100 वर्षांनंतर आजही या आयव्हरीन पुलाकडे पाहिलं जातं. ब्रिटिशांनी या पुलाच्या डागडुजीबाबत शासनाला कळवलंय. त्यानंतर त्याची जबाबदारी सांगली बांधकाम विभागाकडे आली आणि त्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून या पुलाच्या डागडुजीकडे दुर्लक्ष करण्यात आलंय. त्यामुळे या पुलाच्या खालील बाजूचा सिमेंटचा भाग कोसळला आहे. पुलाखालील किरकोळ भाग जरी कोसळला असला तरी यामुळे मात्र पुलाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. त्यामुळे या पुलाच्या डागडुजीकडे तातडीनं बांधकाम विभागानं लक्ष द्यावं अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते करत आहेत. गणेश चव्हाण, सी24 तास, सांगली. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा सी24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. कोपरगाव नगर परिषदेनं 1 कोटींचा खर्च करून शहर स्वच्छतेसाठी 1 JCB आणि 8 कचरा गोळा करणाऱ्या घंटागाड्या खरेदी केल्या आहेत. मात्र 1 महिन्यांपासून नगरपालिकेच्या आवारामध्ये ही वाहनं धूळ खात पडली आहेत. त्यामुळे ही वाहनं स्वच्छ करून त्यावरील धूळ झटकून सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी गांधीगिरी करत कोपरगाव स्वच्छ करण्यासाठी या वाहनांचा लवकरात लवकर उपयोग करावा अशी मागणी केली आहे. कोपरगाव नगर परिषदेनं सुमारे 1 कोटी रुपये खर्च करून कोपरगाव शहरामध्ये स्वच्छता करण्यासाठी 1 JCB आणि 8 कचरा गोळा करणाऱ्या घंटागाड्या खरेदी केल्या आहेत. 17 नोव्हेंबर 2018 पासून ही वाहनं कोपरगाव नगरपालिका इथे आणण्यात आली आहे. 1 महिना होत आलाय, मात्र अजून देखील ही वाहनं कोपरगाव नगरपालिका आवारामध्ये धूळ खात पडू नये. ही वाहनं गंजून जाऊ नयेत आणि या वाहनांचा सदुपयोग शहर स्वच्छतेसाठी सुरू करावा, यासाठी या वाहनांवरील धूळ साफ करून सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी सदर खरेदी केलेल्या 8 वाहनांवरील धूळ साफ करून गांधीगिरी आंदोलन केलंय.
नुसत्या स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या भिंती रंगवून आणि फ्लेक्स लावून शहर स्वच्छ होणार नाही, तर आपल्याकडे असलेल्या यंत्रसामुग्रीचा उपयोग करून शहर स्वच्छ केलं पाहिजे असं म्हणत सदर खरेदी केलेल्या JCB आणि 8 घंटा गाड्या या कोपरगाव शहर स्वच्छ करण्यासाठी लवकरात लवकर कार्यरत करण्यात याव्या अशी मागणी यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी केली आहे. कोपरगाव नगर परिषदेने सुमारे 1 कोटी रुपये खर्च करून कोपरगाव शहरामध्ये स्वच्छता करण्यासाठी एक JCB खरेदी केला व 8 वाहने खरेदी केली, जी कचरा वाहण्यासाठी आहे. 17 नोव्हेंबर 2018 रोजी ही वाहने कोपरगाव शहरामध्ये दाखल झाली. त्या दिवसापासून कोपरगाव शहराच्या म्हणजे नगर परिषदेच्या आवारामध्ये ही वाहने उभी आहेत. चक्क या वाहनांवरती इतकी धूळ साचलेली आहे की असं वाटतं की ही वाहनं अनेक दिवसापासून वाळू तस्करीमध्ये असलेल्या वाहनासारखी या ठिकाणी उभी आहेत. मला भीती वाटत होती की ही वाहनं याच ठिकाणी अशाच पद्धती गंजून जाऊ नये, म्हणून आज ह्या वाहनांवरची धूळ साफ करण्याचा मी हा कार्यक्रम घेतला. नगर परिषदेने तात्काळ ही जी नवीन वाहनं आणली आहेत, शासनाने एवढे मोठा खर्च केलेला आहे, हा जनसेवेसाठी उपयोगात आणावा. याचं जर पासिंग इथे होत नसेल तर यांनी श्रीरामपूरला नेऊन पासिंग करून आणावं. 1 महिना ह्या गाड्या जर बिना कामाच्या उभ्या असतील तर हा नॅशनल लॉस आहे. याच्याकडे लक्ष वेधण्यासाठी आज या गाड्यांवरची धूळ झटकण्याचं काम मी आज केलेलं आहे. माझ्यासोबत अन्य कार्यकर्ते देखील आहेत ज्यांनी या कार्यक्रमाला मदत केली आहे आणि यांची इच्छा अशीच आहे की या गाड्या नगर परिषदेच्या ताफ्यामध्ये लवकरात लवकर ॲड होऊन कोपरगाव शहरातील स्वच्छता उत्तम प्रतीची व्हावी व नगर जिल्ह्यामध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये कोपरगाव तालुका, कोपरगाव शहर हे स्वच्छतेबाबतीत अव्वल क्रमांकाचे यावं. नुसत्या भिंती रंगवून जाहिराती करून कोपरगाव शहर स्वच्छ होणार नाही. आलेली सामुग्री यथायोग्य वापरली गेली पाहिजे, हाच आमचा मानस आहे. योगेश डोके, C24 तास, कोपरगाव. राष्ट्रीय ग्राहक दिन सप्ताह नियोजनाची बैठक शिरूर तहसील इथे संपन्न झाली आहे. या बैठकीसाठी शिरूरचे तहसीलदार यांनी ग्राहक पंचायत महाराष्ट्र संघटनेला आमंत्रित केलं होतं. 12 डिसेंबर रोजी ही बैठक पार पडली आहे. अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग आणि तहसील कार्यालय शिरूर यांच्या संयुक्त विद्यमानं राष्ट्रीय ग्राहक दिन सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. त्या अनुषंगानं तहसीलदार शिरूर यांनी 12 डिसेंबर रोजी ग्राहक पंचायत महाराष्ट्र संघटनेला पूर्वतयारी नियोजन बैठक घेण्यासाठी निमंत्रित केलं होतं. त्या अनुषंगानं तहसीलदार यांच्या दालनामध्ये संयुक्त बैठक पार पडली आहे. यावेळी कैलास घोडके, पोलीस निरीक्षक शिरूर पोलीस स्टेशन, विनायक ठाकरे, उप अधीक्षक भूमी अभिलेख शिरूर, RG शेख, दुय्यम निबंधक शिरूर, शफीक शेख, निवासी नायब तहसीलदार शिरूर, हितेंद्र भिरूड, उपकार्यकारी अभियंता, महावितरण कंपनी शिरूर, प्रफुल्ल कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक, रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन, मान्य पालवे PSI शिरूर पोलीस स्टेशन, अशोक बोर्डे, सतीश धमडेरे, विवेकानंद फंड, बाळासाहेब चव्हाण, बाळासाहेब थिटे, अरुणकुमार मोटे, प्रकाश जगताप आदींसह इतर ग्राहक पंचायत महाराष्ट्र संघटनेचे कार्यकर्ते इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आज या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये ग्राहक पंचायत महाराष्ट्र शिरूर तालुका आणि तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय ग्राहक सप्ताहाच्या कार्यक्रमाची आढावा बैठक आज या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. सदर आढावा बैठकीसाठी शिरूर तालुक्यातील सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी हे उपस्थित होते. त्या अनुषंगाने या आजच्या सभेमध्ये एकंदरीत कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यात आलेली आहे आणि त्याप्रमाणे राष्ट्रीय ग्राहक दिन सप्ताह हा साजरा करण्यात येणार आहे. अरुणकुमार मोटे, C24 तास, शिरूर. वसमत येथील नगर परिषद कार्यालयाच्या मालकी हक्काचे गाळे यामध्ये आर्थिक सौदेबाजी झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते गायकवाड यांनी केलाय. दरम्यान या संदर्भात उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या समोर त्यांनी आमरण उपोषण सुरू केलंय. नगरपालिकेच्या व्यापारी संकुलातील दुकानाचा परस्पर झालेला लिलाव खरेदी विक्री रद्द करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते सम्राट राजे गायकवाड यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या समोर आमरण उपोषण सुरू केलं आहे. नगर परिषद कार्यालयाच्या मालकी हक्काचे शहरामध्ये 14 व्यापारी संकुल असून 263 व्यापारी गाळे असल्याची माहिती आहे.
हे गाळे शहराच्या मोक्याच्या ठिकाणी असल्यामुळे शहरामधील भांडवलदार व्यापाऱ्यांनी मूळ गाळेधारकांकडून नोटरीकरणान्वये खरेदी करण्यात आले आहेत, असे उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनामध्ये म्हटलं आहे. या गाळ्यांच्या खरेदी विक्री व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक सौदेबाजी झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते सम्राट राजे गायकवाड यांनी केलाय आणि त्यासाठी आमरण उपोषण सुरू करण्यात आलं आहे. त्यामुळे आता वसमत येथील नगर परिषद कार्यालयाचा कारभार चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे. सर्व पदाधिकारी व प्रशासकीय कर्मचारी या सर्वांचा भोंगळा कारभार या ठिकाणी निदर्शनात आलेला आहे. वसमत नगरपालिकेचे व्यापारी संकुलनातील दुकानाचा परस्पर व्यवहार, खरेदी विक्री व्यवहार परस्पर झालेला आहे आणि याचा कुठल्याही पद्धतीचा लिलाव केलेला नाही. एकाच माणसाच्या नावे 5-5 गाळे देण्यात आलेले आहेत आणि याचा परस्पर व्यवहार त्यांनी केलेला आहे. कुठल्याही पद्धतीची जाहिरात वगैरे दिलेली नाहीये. यासाठी मी या ठिकाणी 10 तारखेला उपोषणाला बसलेला आहे, आमरण उपोषणाला बसलेला आहे आणि जोपर्यंत सामान्य माणसाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी या उपोषणावर उठणार नाही. C24 तास हिंगोली. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. गेल्या 4 दिवसांपासून सुरू असणारे धनगर समाजाचं उपोषण अखेर डॉक्टर सुजय विखेंच्या आश्वासनानंतर घेण्यात आले मागे. पाथर्डीमध्ये बेकायदेशीर अतिक्रमण हटवण्यासाठी नागरिक संतप्त. राजकीय दबावामुळे कारवाईस होते टाळाटाळ. रास्ता रोको करण्याचा नागरिकांनी दिला इशारा. कुकडीचे पाणी न मिळाल्यानं शेतकऱ्यांनी केला ठिय्या. यावेळी शेतकरी आणि कुकडी अधिकाऱ्यांमध्ये झाली आहे खडाजंगी. माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी केलं शेतकऱ्यांना शांत. आणि कोपरगाव नगरपालिकेनं खरेदी केलेल्या 1 JCB आणि 8 घंटा गाड्या पडल्या धूळ खात. धूळ साफ करून संजय काळेंनी केली आहे गांधीगिरी. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगावर वर्तमानात बिनधास्त.